सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रयत्न करा. आज मी आपला जागतिक तापमानात वाढ, पृथ्वीच्या सरासरी तापमानात सध्याची वाढ आणि त्याचे परिणाम याबद्दल मी आपणास माहिती सांगणार आहे. ते पहा. पहिलं कारण म्हणजे हरितगृह वायूचे उत्सर्जन. पहिला मुद्दा हरितगृह वायूचे उत्सर्जन. आता पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा जागतिक तापमानामध्ये वाढ झाली होती आणि त्याचे पुरावे अटलांटिकाच्या बर्फाच्या अस्तरावर मिळतात. त्या वेळेची तापमान वाढ ही पूर्णतः नैसर्गिक होती. नैसर्गिक कारणामुळेच झाली होती आणि त्याही वेळेस मग पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. आता सध्याची वाढ, तापमान वाढ ही मानव निर्मिती असून मुख्यत्वे हरितगृह वायू परिणाम. आता मानव निर्मिती जरी असली तर त्याचंही मुख्यत्व हरितगृह वायू परिणाम आणि हरितगृह वायू परिणामामुळेच होत आहे. मानवाचाही वाढ आणि निसर्गाची. तर पृथ्वीवरच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू व अशाच काही अन्य घातक वायूचे प्रमाण वाढते. काही कार्बन डायऑक्साईड वाढतो, काही अनेक वायूचे प्रमाण वाढते आणि हरितगृह मग त्याचं काय होतं, ते वाढले, कार्बन डायऑक्साईड वाढला, इतर वायूचे प्रमाण वाढले की मग हरितगृह परिणाम होतो. मग आणि हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो. तर अशा प्रकारे जर पृथ्वीच्या वातावरणातही कसा बदल होतो, कार्बन डायऑक्साईड आणि इतर काही वायू, मग त्याच्यामुळे ते तापमान वाढतं आणि त्याचा सुद्धा परिणाम हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्यास संभव असतो. तर अशा प्रकारे हे मानव निर्मिती म्हणा किंवा नैसर्गिक वातावरणाची वाढ म्हणा, ही थोडक्यात माहिती मी आपणास दिली आहे. याचा पुढचा मुद्दा आहे इतिहासातील तापमानाच्या वाढीच्या घटना. आता जो दुसरा भाग येईल व्हिडिओचा, जो दुसरा भाग नंबर 2 येईल, तो इतिहासातील तापमान वाढीच्या घटना हा येईल. तेव्हा आपल्या तापमानातील जागतिक तापमानातील वाढ हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.